Maisha Tumila.
अजिबात गार लागणार नाही. गुरुजंगल पण होते की जरा समोर बसा. जेव्हा जागा कमी पडली ह्या बाजूला बसा.
कोण पुण्य त्यांचा होईल सेवा, कोण पुण्य त्यांचा होईल सेवा, जेही द्वंद्वादिक दुरावे ऐसेवर मम दावी नारायण अंतरच्या पुन्हा प्रगट जगती करुणाचे ऐसेवर मम दावी नारायण अंतरच्या पुन्हा प्रगट सुखाच्या शेजारी अंतरच्या पुन्हा प्रगती पांडुरंगा
त्यांच्या कृपाने कथेला विसर बाबाजी सद्गुरु दास तुला ओम नमो नारायण राजाळा तुमचा अनुग्रह लागले झाले मुलाची पंढरीच्या देवराया दंडवत तुझाया ज्या ठिकाणी मला जायला त्या ठिकाणी निजरूप तुझे त्या ठिकाणी तुझे पाय संगतीने विराग झाला मनामध्ये साक्षात परमात्मा छाया शनेश्वरा राय मंदिर जगदीश्वराचे जोडिले अखंड वंदतो तुम्हा छत्रपती सगळ्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या माहेरावरून कामळ्यावरून आलेले मित्र आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. थंडीचे दिवस आहेत, कामाचे दिवस आहेत, तरी सुद्धा वेळ काढून आहे की नाही आले हे फार महत्वाचं. तेच नसतील तर आमचे पाथर्डीकर असतील, शिंदे महाराज असतील, आमचे भोगेवाडीचे भंडारी भाऊ असतील, आमच्या केमचे विचित्र भाऊ असतील, अनेक पंचक्रोशीतून जमा झालेले सगळे भजनी मंडळ आणि विशेषतः म्हणजे मृदंगाचार्य आहेत बरोबर. फार गोड आष्टीवरून आलेले, फार गोड मृदंग वाजवतात. मृदंगाचार्य असतील आमचे आप्पा महाराज, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आमच्या या बाळमामाच्या सुंदर अशा छोट्याशा नगरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचेच बंधुराज आहेत, ज्यांचं साऊंड सिस्टम आहे, महाकाल नाव त्या सिस्टमचं आहे. फार गोड असं वादन, फार गोड, अजिबात सुद्धा कसल्याही प्रकारचं किरकिर न करता आणि अगदी कार्यक्रमाला शोभा जर आणायचं कार्य असेल तर आमचे सिस्टम वाले बाबा, आमचे सोनभाऊ असतील, समाभाऊ असतील, सगळे त्यांचे अनेक बाकीचे फॅमिली असेल त्यांचे धन्यवाद. आणि महत्वाचं म्हणजे अन्नदान आमचंच आहे बरं का, आमचंच अन्नदान आहे. सगळा घरच्या घरीच कार्यक्रम आहे आपला. सगळे आमचेच आहे बरं का, सिस्टमवाले सुद्धा आमचेच आहेत. साथीला सुद्धा म्हणजे महाराज तुम्ही नारळ सुद्धा देऊ आचार्य भाऊजी असतील आमचे, अगदी गोड असं अन्नदान केलं बरं. अन्नदान आम्ही केलं, पण बनवण्याचं कार्य बघा, स्वयंपाक करणारे किती सुग्रण असेल, काय म्हणते माझ्या लक्षात येते का बघा, स्वयंपाक करणारे किती सुग्रण असू द्या, पण घरात मटेरियल नसेल तर स्वयंपाक करणारे काही करू शकत नाही. म्हणून आमच्या आचार्य भाऊजीने फार गोड असं अन्नदान केलं, म्हणजे फार गोड सुंदर प्रसाद केलाय. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण का, खाणारे भरपूर आहेत बाबा, खाणारे भरपूर आहेत, पण करणारा मात्र पाहिजे. ऐका, खाणारे
भरपूर आहेत. खाणारा सुद्धा तेवढ्या लेवलचा पाहिजे. कशासोबत काय खावं याची त्याला थोडस नॉलेज पाहिजे. वाढणारा सुद्धा त्याच लेवलचा पाहिजे. वाढणाऱ्याला कळलं पाहिजे का समोरच्या ताटात किती आपण काय वाढलं पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आणि वाढणारे सुद्धा असतील, आमचे सगळे सेवक असतील आणि त्याबरोबर ज्यांचं सुंदर असं सिस्टम आहे, सुंदर असं व्हिडिओ शूटिंग चालू आहे, असे असणारे गोष्टीवर परमेश्वर महाराज तळेकर एवढं जरी नुसतं केलं परमेश्वर भाऊ सेवक परमेश्वर भाऊ तळेकर एवढं जरी तुम्ही चॅनेलला नाव टाकलं तरी सुद्धा तो चॅनेल लगेच होतो आणि लाईव्ह कीर्तन तुम्हाला बघायला म्हणजे उद्या बघायला भेटेल. त्यांचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी दाबायला विसरू सगळ्यांचं. आमचे पेटी मास्तर सुद्धा माझ्या मेहरवरूनच आले, फार गोड वाजवतात. पण आता काय करावं, आमचा पकवाज नवीन पकवाजा फार गोडे पण पकवाज नवीन आणि पेटी मास्तर सुद्धा अति गोडे पण आमची पेटी सुद्धा. आता काय करावं, नेहमी बघा तुम्ही देवराशाचा पोरगा ज्याच्या घरी जो शिलाई मला मशीन वाला त्याचे कपडे अटकी जे आराध त्याच्या घरात धबारा काय देव काय करावं आता. आता आम्ही मस्त कीर्तन करावं पण आमचं सामान तर आहे की नाही आंधळा पालव्या झालंय या समजून सगळे तुम्ही आता सगळे आमच्याच मनावर समजून घेणार होत त्याच्याबद्दल वाद नाही म्हणून असं सुंदर अशी सेवा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आमचे भाऊजी आमचे मोहन महाराज असतील बाळूमामाची सेवा करतात, अगदी मनापासून सेवा करतात. बघा देव घराला आणणं फार सोपं महाराज, देव घराला आणणं फार सोपं आहे पण तो जोपासणं एवढं सोपं नाही. देव घेऊन येताना फार आनंद आहे पण ते टिकवणं तेवढं सोपं नाही. घरामध्ये देव आणणं फार सोपं आहे पण त्याला जोपासणं त्याला टिकवणं त्याची सेवा करणं एवढं सोपं नाही गड्या. म्हणून फार मनाभावाने सेवा करतात त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. पुन्हा शेतात सगळ्यांचे धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात विठ्ठला अभंगातून संताप राजा कोण असा पुण्यवान आहे की त्याला भगवंताची सेवा करते. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, कोण असा पुण्यवान आहे त्याच्या साधूचा त्या संतांचा सेवक होईल. पण सेवक होण्याकरिता सुद्धा महाराज सांगतात ज्याला सेवक व्हायचे ना त्याने सगळं शरीरातलं बाजूला काढून द्यायचं, त्याचं गोंधळ गेलं पाहिजे, त्याचं षडविकार गेलं पाहिजे, तोच खरा सेवक आहे. पण समाजात दादा असं झालं सेवक कुणाला हो वाटत नाही, सगळ्याला वाटतं मी मालक रानात गेला का 10 जणी बायका असतील का त्या बायकांच्या बायकांना सुद्धा वाटतं मी मुकदम. घरात आलं की नवऱ्याला वाटतं मी मालक पवन, बायकोला वाटतं की नाही सगळ्याला मालक पवन वाटतं की नाही. पण दादा सेवक होण्यामध्ये जेवढं पुण्य आहे, सेवक होण्यामध्ये जेवढं सगळं काही साठलेलं आहे, तुकोबाराय म्हणतात कोण असा पुण्यवान आहे तर तो सेवक होईल. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक ज्याचं द्वंद्व जाईल, जे द्वंद्वाधीन दुराविलं आणि सेवक मामाचं जाणीणार आहे ना भगवंता. मला असं वर्म दाखव की कुठला वर्म आहे जेणेकरून ते सेवक होईल आणि दुसरी गोष्ट पुण्यवान होईल. तसं जर पाहिलं गेलं तर तुकोबाराय म्हणतात भाऊ अवघड खरं आहे. बघा सगळ्या गोष्टी अवघड आहेत, सोपं काहीच नाही आणि मानलं तर अवघड हे काहीच नाही, सगळ्या गोष्टी अवघड आहेत. पण तुकोबाराय अनुभव देऊन सांगतात राजा बहु अवघड आहे बरं कसं फार अवघड आहे. अरे एकाचं आयुष्य गेलं तरी जर भेटला नाही, एकेकाचं आयुष्य गेलं तरी संत भेटले नाही. बहु अवघड आहे, संत भेटले पण तरी जग जेती करुणा केली. भगवंतानं माझ्यावरती कृपा केली, मला सेवक होण्याच्या लायक बनवलं, माझ्या पदामध्ये पुण्य पडलं, पुण्य होण्याच्या लायक बनवलं. आणि तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मज नया वृत्तीमध्ये ज्या वेळेस मला संत भेटले, मी सेवक झालो, मला पुण्य करण्याचं कर्म प्राप्त झालं, त्यावेळेस माझी वृत्ती शांत राहिली नाही. तुका म्हणे मज नया वृत्तीवरी आणि सुखाच्या शेजारी. माणसं सुखाच्या शेजारी बसतात कधी
कधी बसतात? अहो काही माणसाला सुखच समजलं नाही. आपण सुख समजतो पण कशामध्ये जे लटकय ना त्याच्यामध्ये सुख समजतो. पण तू कोणाला बऱ्या सुंदर हरिपाठामध्ये सांगतात राजा ते लटकय लटक्याच्या जर नादी लागला तर आला तसा गेला. जसा येशील असा माघारी जाशील. हे लटकं. लटिका व्यवहार राजा हे लटकं आहे लटका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येणार झाड. किती जरी तुम्ही जन्माला आलात किती वेळा जन्मा यावे आहे की नाही नित्य भावे उपजित. माणसाला 84 लक्ष फिरून माणूस येतो पण सुख भेटत नाही. ज्ञानोबा सांगतात बाळा हे सगळं लटिका आहे. हा व्यवहार लटका आहे. ह्या लटक्याच्या नादी लागत बसू नका. जर पुण्य कमवायचं असेल तर ज्ञानोबा सांगतात एकच करा काय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि जर तुम्ही मुखाने हरी म्हणाल तर पुण्याची गणना तुमचे एवढं पुण्य होईल एवढं पुण्य होईल ते पुण्याची गणनाच कोणी करू शकत नाही का. जर पुण्य करायचं असेल तुम्हाला वाटत असेल का आम्ही पुण्यवान व्हावं पुण्य होण्याकरता फार खर्च नाही. पुण्यवान व्यक्ती होण्याकरता 10 लाख 15 लाख 20 लाख मोजायचे नाही. ज्ञानोबा सांगतात बाबा बघा महाभारतामध्ये फार गोड वर्णन आलं बरं. काय झालं एक दृष्टांत देते पुण्याचं म्हणजे पटकन लक्षात येईल. पुण्य कमवल्यानंतर काय होतं. काय झालं माणसानं मनापासून परमार्थ केला पाहिजे. माणसाचा मन विचलित झालं तर पुण्य प्राप्त होत नाही. माणसाचं मन दूर गेलं तर पुण्य प्राप्त होत नाही. द्वंद्व गेलं तरच पुण्य प्राप्त होत. महाभारतामध्ये फार गोड वर्णन आलेलं आहे. 5 पांडव फिरत 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 वनामधून चालले होते आणि वनामधून चालत असताना अगदी भूक लागली. दुपारची वेळ होती फार भूक लागली त्यांना आणि भूक लागली म्हणून अर्जुनानं थोडा विचार केला म्हणे आता भूक तर लागली पण करायचं काय. आता भूक लागली करायचं काय. जाता 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 चालत असताना एक जांभळीचं झाड दिसलं आणि जांभळीचं झाड दिसलं. जांभळीचं झाड पाहिलं असं त्या जांभळीच्या झाडावरती सर 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 चढले आणि चढल्याबरोबर विचार केला म्हणे जांभळीच्या झाडावर चढलोय पण जांभळीला फक्त किती जांभळे एकच जांभळे. आता आम्ही 5 पांडव आमची 6वी द्रौपदी आम्ही 6 जण आहोत एक जांभूळ खायचं कसं. पण विचार केला म्हणे एवढं का होईना एक घास पोटात जाईल म्हणून वरती चढले जांभूळ तोडलं. पण ज्या वेळेस जांभूळ तोडलं आणि खाली उतरणार तेवढ्यामध्ये 12 वर्ष तपश्चर्या एका ऋषीने केली होती. 12 वर्ष तपश्चर्या आणि 12 वर्ष तपश्चर्या करून त्या ऋषीचा असा पण होता मी 12 वर्ष तपश्चर्या करेल आणि ज्या वेळेस ते वाढ झाड होतं ज्या वेळेस त्या झाडाला फळ येईल त्या झाडाचं फळ मी सेवन करेल मी खाईल आणि नंतरच माझी तपश्चर्या पूर्ण करेल. पण ते झाड ते फळ त्या झाडाला लटकलेलं पाहिजे. पण ह्या गडीनं फळ तोडून निम्यापर्यंत आलं होतं खाली ऋषी दिसले. आता ऋषी खाली दिसले फळ हातामध्ये आहे
ऋषीने विचार केला म्हणे कुठे चाललं म्हणे काही नाही आम्ही 5 जण भावंड आहोत फळ घेतलं झाडाचं नाही गेलो सेवन करण्याकरिता ते म्हणे बाबा असं कसं केलं रे राजा आता हे फळ माझी 12 वर्षाची तपश्चर्या व्हायला गेली ऋषीने सांगितलं म्हणे तुला समजलं कसं नाही 12 वर्षाची माझी तपश्चर्या पणाला लावलीस नष्ट झाली आता पांडव म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती त्याने विचार केला म्हणे जर आपण ऋषीला फळ नाही दिलं तर ऋषी विनमुख जातील मग विनमुख जायला नको म्हणून त्याने विचार केला म्हणे हे बघा ऋषी मी तोडलेलं आहे फळ धरा घ्या म्हणे ऋषीने सांगितलं मी तोडलेलं फळ खाणार नाही हे फळ झाडालाच लटकलेलं पाहिजे तेच फळ मी खाणार तोडलेलं फळ मला चालत नाही मग मला तुझ्या हातातलं खाता येत नाही का ह्यांना विचारलं म्हणे ऋषी आता तोडलं तर झाले माझ्याकडून झाले काय असेल ते गुन्हा माझ्याकडून झाला पण मला याच्यावरती काहीतरी उपाय असेल उपाय काय असला तर तो सांगा ऋषीने सांगितलं म्हणे हे बघ भीमा 100% उपाय सांगतो पण तू तयार राहशील का भीमाला देवा अहो काय घाबरता तुमची आज्ञा तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे जर तुम्ही हे फळ खाणार असाल हे फळ जर पुन्हा झाडाला जाणार असेल तर तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे फक्त मला आज्ञा काय तेवढं सांगा काय पुण्य काय द्यायचे ते मी देईल पण तुम्ही मला सांगा ऋषी म्हणे बघ एवढं सोपं नाही मी मागतोय ते एवढं सोपं नाही सांगा हो मी द्यायला तयार आहे म्हणे संकल्प कर हात समोर कर आणि तू आजपर्यंत जेवढं पुण्य केलंय तेवढं पुण्य मला माघारी दे तू जर पुण्य केलेलं असेल तर हे फळ हातात न राहता मनानेच वरती जाईल संकल्प सोडला हातामधलं फळ आज्यात 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 2 हात वरती गेले आणि 2 हात वरती गेला तिथंच थांबलं म्हणले देवा झालं काय फळ इथं कसं काय थांबलं म्हणे तुझं पुण्य एवढंच होतं तू आता मागं सरक तुझं पुण्य 2 हातात ह्याच्यापेक्षा वर फळ जाणार नाही वाईट वाटलं भीमाला म्हणे भीम म्हणे ऋषी माझं पुण्य एवढंच आहे आता इथून वरती आणखी बरंच झाड शिल्लक राहिले काय होणार कसं होणार देव म्हणे हे बघ सोपं आहे पण तुझं पुण्य तुझ्या ह्या कर्माकरता तुला कोण पुण्य देणार आहे का भीमाला घाबरता कशाला माझे 14 भावंड आहेत ते मला पुण्य देतील म्हणे खरं म्हणे हो म्हणे अहो भीमा हे भीमा साधं समजू नको कलियुग आहे कलियुगामध्ये भाऊ भावाला तू पुण्य मागतोस त्याला भाऊ भावाला इथं पाणी द्यायला तयार नाही आणि तू पुण्य मागतोस का रे आयुष्यभर केलेलं पुण्य कसा देईल तो राजा हो ह्या कलियुगामध्ये एवढं वाईट वारा आला ना एकतर भाऊ भावाला कळेना झाला बापाला मुलगी कळेना झाली भावाला बहीण कळेना झाली असा कलेचा वारा आला दादा हृदय विकार तीव्र झटके की नाही ऍक्सिडेंट फार भयानक परिस्थिती चालली महापूर काय असेल काय काय फक्त कली आताशी शिंदे महाराज फक्त तिळा एवढा ढिल्ला झालाय बरं का एवढा तिळा एवढा ढिल्ला झालाय अजून तो लय मोठा आहे बाबा काय होईल हे मामांनाच माहिती काय होणार पुढं काय माहिती आपण सांगू शकत नाही हे म्हणे 100% तुझे भाऊ तुला देणार का म्हणजे देणार माझा भाऊ कलियुगातले नाही आम्ही सत्ययुगातले भाऊ आहोत 100% माझा भाऊ तुम्हाला देणार म्हणजे बोलव तुझ्या भावाला बोलवलं सगळ्यांना संकल्प सोडला जेवढ्याने संकल्प सोडला आता मला सांगा पहिल्याने संकल्प सोडला तर किती हात फळवर आलं होतं किती 2 हात वर आलं आता हे पुन्हा 4 आले 4 प्रत्येकाचं पुन्हा 2 हातच वर गेलं 4 दुने किती वरती गेलं 8 आणि ह्याचं 2 10 हात वरती गेलं तरी सुद्धा झाड अजून 2 हात शिल्लक म्हणले राजानो सगळं पुण्य संपलं तरी फळ कसं होत आहे ना मी म्हणलं देवा आता परीक्षा लय झाली आता ह्याच्यापेक्षा देव म्हणले बा 2 हात आता थोडंसं शिल्लक राहिलं नाही बाबा थोड्यासाठी ऋषीचा शाप घेण्यापेक्षा अजून कोणी देणार आहे का बघ हा म्हणला आहे गड्या एक जण माग आहे पण तिला राखून ठेवते सारखं मागच्या हाताचं 5-50 आहे मागच्या हाताचं 5-50 राखीवने तिथे जागा भीम म्हणले देवा आहे एक जण आमची बायको द्रौपदी माता आहे
पण आता ते देतील का नाही ह्याची सांग काय. अहो भावांवर विश्वास होता पण बायकोवर आता तर तसंच झालंय हो. आता भीम म्हणले आता असं झालं लाडक्या बहिणीचे पैसे साठवले डब्यात ठेवले डबा चोरीला जावा. किती अवघड वाटते बाई त्यांना हे की नाही अशी परिस्थिती झाली. भीम म्हणले देवा वरल्या वरल्या मनाने विचारून तर बघतो कडे जुळला मिळतो जुळला का ना वरल्या वरल्या म्हणा आता काय डायरेक्ट आता नवर देवाला घरात यायचं म्हणलं का आता काय पहिल्यासारखं शिंदे महाराज दाबात येतोय काय काय वाटतं कीर्तन लगेच काय दारू करणार आहे काय हे शक्यच नाही. अगं एक वाजले दारू ते म्हणे सारखं किरकिर झोप लागायचा टाइम डोळा लागायचा टाइम आणि उभे यांचं टोटवाय 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 बसत नाही त्यांना काय रात माझी स्थिर धंदा नुसतं टाळ कुठायचं. कुणाची भाषा आहे मालकीनीची. आता महाराजाचं काय चांगलं असतं ना थोडा बोलला तो वाद नसू द्या माणसाकडे शिल्लक पण शेजारी राहिल्यावर थोडा का आहे ना चौकदाराने चौकदाराच्या सोबत राहू द्या 100% टाकी हातात धरायचं. काय झालं काही माणसाला शरीराला सवय लागलेली असते त्या सवय कधी बदलत. आम्ही एका गावात कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर एका ताईने आम्हाला घरी आता आम्ही सहसा कुठं मुक्कामाला होत नाही पण हा लग्नाच्या आधीचा विषय आता तिथं काय आहे का नाही हे तर उघड वडील पळावं लागतं रात होऊ नाही तर दिसतो आहे की नाही पर्याय आहे नो ऑप्शन आहे. आणि त्या ताईच्या घरी कीर्तनाला गेलो मी तुम्हाला सांगतो शरीराला एकदा सवय झाली का बदल होत नाही. ताईच्या घरी कीर्तनाला गेलो कीर्तन झालं तर झोपायचा टाइम आमचा 11चा कीर्तन झालं त्या ताईंच्या घरी झोपायला गेलो तर ताईंच्या बेडवर मला जागा दिली मी वरती झोपले ताईंच्या शेजारी झोपले. अर्धा तास झाला 1 तास झाला की ताईने मी थोडी घाबरले आता माझी जरा झोप थोडी सावध आहे मग त्यानं बघितलं शेजारी काय आहे का म्हणलं आपणच आहे. उभा राहा चला पुढं उतरा खाली आता मी पोर्चच्या खाली आले तरी मला बाई उतरतच होती. म्हणलं रातच्या 12 वाजल्यात आता नेमकं चालत नव्हती का काही केलं नाही. उतरा खाली मी म्हणलं आता हे 100% भूताचा चढावर पुन्हा पायऱ्यावर चढले पुन्हा घरात बसा खाली मागल्या सीटावर बसा मागं सरका मी मला ऐकावं लागलं म्हणलं ताई काय हलं ना डुलं ना पुन्हा उठा चला खाली उतरा खाली वर असं किती वेळा झालं परमेश्वर भाऊ कमीत कमी 10-15 वेळा झालं. मला कंटाळा आला मी हाणू घेतलं म्हणलं मावशी एकदाच काय असेल ते पीठ सांगा. रात्र अशीच गेली 5 वाजताच नाही आमच्या अन्नाला हलवलं आपलं पहिली गाडी झाला चला आखी रात माझ्या उतरण्या पण चढण्यात गेली. सकाळी उठल्या पण आम्ही काय बोलायचं सोडत आमचा तो बोलायचं सोडत नाही. उठल्या पहिली गाडी घेतली त्या ताईची गाडी घेतली दुसऱ्या ताई होत्या घरात म्हणलं ताई मला कुणाच्या शेजारी झोपवलं आखी रात्र गेली ना माझी. म्हणजे काय झालं मला आखी रात्रभर मला चढायला उतरायला बसायला उठायला सांगितलं कसं असं झोपवलं मला कुणाच्या शेजारी. त्या मला त्यांचा स्वभावाच ते आहेत कंडक्टर. आता किती वर्ष ह्या कंडक्टरचा स्वभाव जाईल जाणार नाही ना. त्यांच्या नादात आमची रात्र व्हायला गेली हो. माणसाच्या शरीराला वळण पडलं का बदलत नाही याचा स्वभाव कसा झाला का बदलत नाही. भीमानं सांगितलं म्हणे ऋषीदेव
इंद्रियाला कसे मोडत नाही. तुम्ही किती बी काय करावं आम्हाला मागच्या हाताचं ठेवल्याशिवाय पर्याय नाही. विमानानं सांगितलं म्हणे ओ ऋषी आमची पत्नी आहे 100% देऊ शकते. पत्नीकडे गेले आणि पत्नीला सांगितलं म्हणे द्रौपदी एक काम आहे. द्रौपदी म्हणे बोला काय काम आहे. म्हणे अगं ऋषीला पुण्य समर्पित करायचे तू देशील का. ते म्हणले आता तुमचं 5 जणांचं संपलं तर मग माझ्याकडे आलात का. अहो आधी मागितलं असतं तर सगळं पुण्य देऊन टाकलं असतं. तुमचं वैलाश्रम गेलं नसतं. एवढी 5 पांडवाची पत्नी होती हा ती तुमची नामची. पाणी द्या ना घ्या नाही तर मला आपली भाषा आपलं फार वेगळं आहे. तिला द्रौपदी म्हणले धनी मी 100% देते तुमच्याकरता मी काहीही करायला तयार आहे. आली आणि ऋषीने हात ठेवला पण दादा विषय असा झाला 10 हात वरती गेलं होतं. जसं द्रौपदीने फळ सोडला असं वरती गेलेलं फळ खाली आलं. द्रौपदीला फार वाईट वाटलं. द्रौपदी म्हणे देवा डोळ्यामधून 2 अश्रूचे लोट चालले. म्हणे देवा काय माझं एवढं सुद्धा पुण्य शिल्लक नव्हतं का. माझ्या पतीने केलेलं पुण्य सगळं खाली आलं. पण खाली आलंच कसं. ऋषीच्या गडावडा पायावरती लोळायला लागले. सांगितलं ऋषी काय झालं माझं कसं काय पुण्य व्हायला गेलं माझं काहीच कसं पुण्य नाही. ऋषीनं सांगितलं माते तुझा काहीच याच्यामध्ये दोष नाही. पण ज्या वेळेस रविपुत्र कर्ण रथामध्ये बसले होते ना त्यावेळेस तू मनापासून मान वळून एकदा पाठीमागे पाहिलं आणि ज्या वेळेस मनापासून मान वळून पाठीमागे पाहिलं की त्यावेळेस कुठल्याही स्त्री जातीचं पुण्य कमी होतं. वाईट वाटलं बघा. म्हणून तर आपण जर रस्त्याने चालत असू किंवा रस्त्याने कधी परपुरुषाची माणसाची जर गाडी चालली असेल तर कधीच स्त्रीच्या जातीनं शास्त्र सांगतं कधीच स्त्रीच्या जातीनं मान वळून पाठीमागं पाहायचं नाही. जर पाहिलं तर पूर्व पुण्य केलेलं सगळं जीवनाचं पुण्य केलेलं एका क्षणात नष्ट होतं. एवढी पावर पतिव्रतेला आहे. एवढी पावर मनापासून करण्यापासून करायचं. पुण्य भेटवायचं असेल तर सेवा व्हायचं असेल तर मनापासून तुम्ही जर म्हणतात जे पतिव्रत आहे तिची देवावरती सुद्धा सत्ता आहे. बरं रामायणामध्ये फार गोड उदाहरण आलेलं आहे. उर्मिलेला सांगितलं आहे बा जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाला शक्ती लागत नाही ना त्याच्या जर आत तू उगवलास तर तुझी जळून राख करेल भस्म करून टाकेल. एवढी ताकद पतिव्रतेमध्ये आहे. अनुसया माता असेल दत्तचरित्रामध्ये फार गोड उदाहरण आलेलं आहे. अनेक अशा पतिव्रता आहेत. एवढी किंमत पतिव्रतेला आहे. म्हणून माणसानं नेहमी आपल्या धनाशी आपल्या कर्माशी एकनिष्ठ असावं प्रामाणिक असावं. आपल्या सेवेशी प्रामाणिक असावं. तुम्ही कुठलंही कार्य करा पण ते प्रामाणिक करा. 100% त्या कार्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. 100% पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणतात राजा कोण असा पुण्यवान आहे त्याचा मी सेवक व्हायला मला सेवक होण्यामध्ये बघा मान तुकोबराय सांगतात कधीही झालं तरी राजा होण्यापेक्षा सेवक होण्यात फार मजा आहे. म्हणून सेवक होता आलं पाहिजे. आपण त्याच्या पहिल्याच
तुकारामाचा कोण असा पुण्यवान आहे ज्यांचा मी सेवक होईल पण सेवक होण्याकरिता त्याच्यामधलं द्वंद्व गेलं पाहिजे बघा. ज्या देवाची सेवा करतो आम्ही, जे देवाची सेवा करतो, सेवा करण्याकरता सुद्धा माणसाला नम्र व्हावं लागतं. नम्र झाला भूताने त्याने कोंडिले अनंत. कुठल्याही देवाची सेवा करा. महादेवाच्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर अगोदर तिथं नम्र व्हावं लागतं, नम्री नाही. म्हणून तर छोटे छोटे दरवाजे महादेवाच्या मंदिराला असतात. पूर्ण झुकावं लागतं, नाहीतर आताची माणसं झुकेगा नाही. पण बाबा जीवनामध्ये आल्यानंतर झुकल्याशिवाय किंमत नाही. म्हणून माणसानं काही नाही केलं तरी जीवनामध्ये एकदा का होईना, जोपर्यंत तुम्ही जसा एक वेळ जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरीची वारी करावी, तसं माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना एकदा तरी आदमापूरला जाऊन या. बरं का, फार गोड वर्णन करून एका महात्म्यानं गाणं लिहिलेलं आहे. अरे जन्मी हो गयावा अरे जन्मी हो गयावा एक शब्द खरा व्हावा. ज्याला हात नसून त्यांनी टाळी वाजवायच्या. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळे त्यांनी दूर होऊन टाका. शालेय पांघरू नका, काय करू नका. शालेय पांघरू थंडी लागणार नाही होत, थंडी लागल्या कधी एक शब्द खरा भावा.
आता थंडी वाजते का? वाजणारच नाही हो. एकदा का भगवंताचा संचार शरीरामध्ये झाला का माणसाला थंडी वाजत नाही. नाहीतर तुम्ही जर त्याच्यातच गुर पडून राहिला थंडीमध्ये थंडी संसार आणि थंडी आणि संसार सारखंच आहे बाबा. थंडी म्हणजे अर्धा तास 1 तास थंड वाजली का स्वेटर घालायचा आणि पुन्हा उकडायला लागला का काढून. संसार हे तसंच आहे ना राजा हो. जरा पैसा भेटायला लागला की रस्ता दिवसभर आणि एकदा का पैसा संपला काय संसारात आहे महाराज. माती राहत नाही दगड राहत नाही हो. कधी पैसा संपल्यावर जोपर्यंत चालू तो रस्त्यावर आहे की नाही बाबा. घाण्याच्या बैलासारखा खेळ आहे हो संसाराचा. कितीही फेऱ्या मारा त्या बैलाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते. एवढ्या फेऱ्या मारतो तरी सुद्धा जागा सोडत किती दिवसभर जसा गिऱ्हाईक येईल तसा तो घाण्याचा बैल फिरत राहतो तरी सुद्धा तो जागा सोडत नाही. बैल बसला का दिवसभर फिरलं पण फेर गेलं अजून ही जागा तीच आहे. तुम्ही 15 एकर घ्या 50 एकर घ्या. माणसं म्हणतात आमचे राजगोर दिवस आम्हाला म्हणले महाराज किती कमवा राव काय खरं काय पोरांसाठी काय त्यांना वाटलं दिवस झाले गड्या. संसारात गुंतलेला माणूस पण एक दिवस असं ब्रह्मज्ञान सांगितलं. आमचे राजा मुतळीकर मशनीवाले जरा नाव घेऊन सांगते. मिस्टांचे दाजी माझे बंधू राजे एक दिवस म्हणले काय खरंय पोरांसाठी किती कमवा महाराज शेवटी फोन कोणाचं कोणीच नाही हो आपलं. काय झालं म्हणे भाऊ काय झालं नेमकं काय खरंय मेल्यावर सगळी मातीच राहतील काय म्हणतो. अरे तू म्हणशील भाई काम
किती जरी कमवलं तरी शेवटी सगळं इथंच ठेवून जायचं. म्हणून स्वतःचं नाव कमवा, स्वतःचं अस्तित्व कमवा. तुम्ही जरूर कमवा, धन मिळवणं कोट्यानं कोटी, पण संधी नाही रे काही सोबत येणार नाही. तुम्ही जरूर पैसा कमवा, जोडून या धन, पण उत्तम व्यवहार असावा, उत्तम व्यापार असावा. माणसाचा व्यवहार, व्यापार आणि संसार हा उत्तमच असला पाहिजे आणि असावाच, तरच तो सफल होतो, सुखी होतो, पुण्य प्राप्त होतो आणि भगवंत त्या आत्म्याला सुद्धा शांत करतो. नाहीतर तुम्ही जर दागिना बांधता आणि ह्याची टोपी त्याला, त्याची त्याला, त्याची त्याला, स्वतःची स्वतःलाच, असं केल्यावर काही भेटणार नाही. म्हणून काय करा, मनोभावाने कुठल्याही देवाची सेवा करा, तो 100% तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. माणसाचं मन विचलित झालं दादा तर काहीच अर्थ नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, मी सेवक आहे, कोण पुण्य त्यांचा होईल सेवक, जही दौरा दीर्घ दुरावलं आणि सर्वांना माझं दावी नारायणा अंतरच्या खुना प्रगटोनी बहु अवघड आहे हो फार आहे संत बेटे, पण तरी त्या परी जग जेथे करुणा केली. तुकोबाराय सांगतात, माझ्यावरती भगवंतानं कृपा केली आणि अशी कृपा केली, मला अशा देवाचं दर्शन घडलं का ज्याच्या फेट्याचा रंग कसा आहे, गुलाबी गुलाबी,
म्हटलं ना हा बस हे कला दिसलं तरी झालं दिसल्याशिवाय म्हणलं बाई हे कीर्तन चांग होय अंग हरिरूप झालं पाहिजे हो कीर्तनामध्ये कोणी अपेक्षा करू नये की महाराजांनी हसवावं कीर्तनामध्ये नाही हसलं तरी चालेल गड्या पण देव दिसला पाहिजे नाही हसता आलं तरी चालेल पण देवाला बघता आलं पाहिजे हे दादा नाही जर काही करता आलं तर कमीत कमी कीर्तनामध्ये बसल्यावर मनाला तरी वळवता आलं नाहीतर मरव मार्ग गेला तो तेथे चिमुकला आणि हरिपाठी श्रवणा तोच धन्य आहे जो स्वतःच्या मनाच्या मार्गाने गेला तो तिथंच राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून मनाला कधीतरी परमार्थ केला पाहिजे कधीतरी ध्यानाला परमार्थ करण्यापेक्षा मनाला परमार्थ करा 100% देव तुम्हाला तुमच्या जवळ बसवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सुखाच्या जवळ गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जर टाईटपणाने कराल तर देव एवढा टाईट आहे दादा तुम्ही जेवढी अगरबत्ती आता काय निघले शिंदे महाराज एवढीच अगरबत्ती निघाली काय मला सांगा भाव वाढले सगळ्याचे भाव वाढले पण काळी पेटीचं काय कारण ती काळी तेवढी ताकद आहे दादा एका शेतकऱ्याने 50 एकर ज्वारी केली 50 एकर ज्वारी भंडारी भाऊ आणि ह्या कडाची गुप्तेश्वर मंदिरापर्यंत सगळा कडबा लावला पण शेजारीने पाहिलं शेजारी म्हणला बाप रे एवढी मोठी गण बाबा 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 महाराज आमचं नशीब थोर आमच्या कीर्तनाला शिंदे महाराज उभा राहिले त्यांच्याकरता खरंच काय वाटला महाराजांना कीर्तन दिसलं तरी महाराज चांगलं वाजू नका दुसऱ्याच्या पट माझ्यापेक्षा बरं
तर हे आमचे दोन्ही बी माझेच आहेत त्याच्यामुळे यांच्यात काय बदल होणार नाही. जसं माझे विचार तसे यांचे विचार होणार. महाराजासारख्याने उभं राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. नाहीतर माणसाला फार मोठेपणा राहतो. ह्या काळाची त्या काळाला गंज लागली आणि शेजाऱ्याला गंज पाहिजे. शेजारी म्हणला गोंधळे लावकी पण करावं काय न्यावा तर सोपी गोष्ट नाही. दुसरं शेजारी म्हणलं अरे बाबा नेच्या कशाला नदी लागतो. आता पोलीस यंत्रणा एवढ्या पुढे गेली कुठेही जातो कुठल्याही ठिकाणी गेले तरी सीसीटीव्ही कॅमेरे आहे. तुला काही केल्याशिवाय राहणार नाही. कुठलीही काही गेलेली गोष्ट पुन्हा माघारी येते. नेच्या भानगडीत पडू नको. हा मला करू काय मला माझ्यापेक्षा डबडे कशाला वाट बघतो ते मला लागा. पण ह्या कडाची त्या कडाला भेटू का. अरे नाही सोपं एकच गाव म्हणलं फक्त किती लाव महिला म्हणजे चूल भेटत ना किती 2-4 डबड्यात 2-4 डबडे लागतात एक वेळा चूल पेटवाय नाही. एक गाडी लाव मला सगळं धुरं सकाळ संध्याकाळ तुला राहतच बघायची. दादा फार अवघड परिस्थिती हो. माणसाला कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. पण असं जर कुडकुडीत मन असलं तर 100% देव तुम्हाला सुखाच्या जवळ बसून देणार नाही. जर तुम्हाला सुखाच्या जवळ भेटवायत बसायचंच राहायचं 5 मिनिटांमध्ये दृष्टांत देते. जर तुम्हाला देव भेटावा असं वाटत असेल, जर तुम्हाला सुखाच्या शेजारी बसावं असं वाटत असेल, तुमची जर वृत्ती स्वच्छ करायची असेल तर काय केलं पाहिजे. तुम्ही बोलकं चालकं हलकं झालं पाहिजे तर तुम्हाला देव भेटेल. नाहीतर देव काय बाजारचा भाजीपाला नाही. की धनात वगैरे फार गोड वर्णन केलं. मनी नाही भाव मनी देवा मला अरे मुनी नाही भाव म्हणे देवा मला मुनी नाही भाव म्हणे देवा मला जो नम्र होतो त्यालाच देव भेटतो. अन्यथा देव भेटत नाही. अगदी 5-2 मिनिटांमध्ये दृष्टांत देते. जो नम्र होतो तोच लीन होतो. जो नम्र होतो तो देवापाशी सुखाच्या जवळ जातो. जो नम्र होत नाही तो सुखाच्या जवळ जाऊच शकत नाही. कारण ज्याच्यामध्ये वाकण्याची ताकद नाही दादा वाकण्याची ताकद असेल. आपल्या गावामध्ये महाराज आले तर महाराजांच्या कमीत कमी नका काय करू पण पाया तरी नका गाड्या पायावर काय देऊ. पण आम्हाला सगळे आले सगळं देतात. मी बरोबर घेते गणितन घेते जुमा घेते नग घेते साड्या कांद्यावर आपल्याला पैसे देव असं काही नाही. पण पाय देणारी जनता शिंदे महाराज एवढी आगाव गुंडाळून 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 नोट त्याला कोण सुद्धा द्या पण पहिले सुद्धा माघारी 10 वेळा दिले चालत नाही म्हणे. भिकारी सुद्धा आता म्हणतो महाराज आज नोट फटकी देऊ नका फोन पे करा स्कॅनर आहे. पण तसले मटा महाराजाच्या पायात महाराजाला काय सुपारी देतात त्या लोक देत नाही. हे आजी म्हणले महाराज मला तुम्हाला आमच्या घरी जायचंय कशाला चहा प्यायला. मी गेले त्या महाराज आजीच्या घरी गेल्यावर महाराज चला की चहा प्यायला. अहो मला घरी आले थांबा तुमचं पाय आमच्या घराला लावले असं करा. आता तिथले पातेले घेतलं आता दादा काय करा नाही पंचायत आहे त्यांना पातेलं घ्या घेतलं हातात म्हशीचं दूध काढा. म्हटलं आजी नको ताप पायाचा आजी आजपर्यंत मी कधी शिळीची धार पिली नाही. म्हशीची जात इतकी बेकार दादा तिला ज्या हाताने एक दूध काढले का तोच हात शेवटपर्यंत लागतो. खरे की नाही. दुसरा हात तिथं जाता कामा नाही. आजी आपल्याला जमत नाही. मग तू काय दिसते बोंबला
मला लोक सांगे ब्रह्मज्ञान स्वतः पूर्णेपासून आजी तुम्हाला नमस्कार करते तेव्हापासून आपण चहा प्यायचं सोडून दिलं आणि कुणाच्या घरी जायचं सोडून दिलं लय जर चहा प्यायला वाटत असं तर 5-50 रुपये पाया ठेवा होय लोकांना आपलं कुठं वाटेल बघून काय बघून तू गाड्या पण कुणाच्या घरी जायचं नाही सोडून दिलं दृष्टांत सांगते 2 मिनिटं त्यांनी सेवा समाप्त करू 9 वाजायला किती टाइम आहे अजून 10 मिनिटं टाइम आहे बरोबर 9ला कीर्तन म्हणजे 9 वाजून 5 मिनिटं होतील एवढं काय ना आता आमचं ते सगळं आहे ना सगळे तुम्ही तसं काय 12 वाजेपर्यंत चाललं तरी तुम्ही म्हणाल महाराज पोटी भुकन खांदी खांदी पोटी काय कीर्तनाचं सुख आहे तिकडे लापशीचा वास येतोय भाजीचा वास येतोय इथं काय करता आहे 2 मिनिटांमध्ये दृष्टांत सांगते बाबांनो नम्र झालं पाहिजे जो नम्र होतो तोच शेवटपर्यंत जातो म्हणून माणसाला नम्र होता आलं पाहिजे बघा दोघे नवरा बायको संक्रांतीचा सण होता आता आमचे महाराज टायमिंगला गेले पण येते दोघे नवरा बायको त्या संक्रांतीचा सण होता संक्रांतीचा सण उद्या होता पण आदल्या दिवशी जाता जाता मालक म्हणले सीताबाई ही तर कोण नाही ना नाव चेंज करायचं सीताबाई नाही ना सीताबाई अगं उद्या संक्रांत आहे आपल्याला लाडू बनव ते म्हणले जी धनी बनवते लाडू आता सीताबाई हुशार होते सीताबाईने 5 लाडू बनवले किती बनवले महिला मंडळ बरं चालायचं फर्स्ट आपलं फर्स्ट किती बनवले लाडू 5 लाडू बनवले मालकाला सुंदर असे लाडू बनवले पण लाडू कशाचे बनवले संक्रांतीचा सण म्हणल्यावर तिळाचे लाडू बनवले आता तिळाचे लाडू बनवले 5 लाडू बनवले संध्याकाळी ताटलीमध्ये 1 लाडू ठेवले मालक घरात बाहेरून आले म्हणे लय वास येतो घरात म्हणे हो तुम्ही सांगितलं ते लाडू बनवायला लाडू बनवले का बनवले किती बनवले म्हणे किती ते मला तुला काय अक्कल म्हणजे माय एवढ्या कष्टाने लाडू बनवले माझ्या अक्कल काय काढता अक्कल काढू नका झाली 5 लाडू बनवले आहेत तुम्ही ते मला 5 बनवले पण घरात किती जण आहेत आपण 2 ते म्हणले मी 3 खाते तुम्ही 2 खा हे म्हणले म्हणजे मी मोठ्या घरचे ते 3 खाणार तुम्ही 2 खा हा मला हा पडला काय कमी काय 10 एकर बापाची होती आणि 10 एकर बापाची 10 वर्षात गायब केली हा पट्ट्या कमी तू नाही मी 3 खाणार तू किती खायचे ते म्हणले नाही चालणार नाही माझ्या बापाची 25 एकर बागायचे माझ्या बापाने जशीच्या तशी ठेवली माझा बाप श्रीमंत मी गरीबाची लेक नाही मी 3 लाडू खाणार तुम्ही किती खायचे असा वाद किती वेळ चालला दादा रात्रभर चालला शेजारी पाजारी यायचे आमच्या राजा भाऊ सारखे यायचे सणा भाऊ सारखे महाराज काय झालं म्हणे लाडू सत्यवाद किती लाडू 5 लाडू पण फोडायचा नाही कोण होत त्यांचं अरे 5 लाडू मग काय झालं मालकीन बाई तुम्ही अर्धांगिनी आहात कधी बी मालकाला अर्ध म्हणून तर आम्हाला अर्धांगिनी म्हणतात कधीच बायकांना सगळं सांगत बसायचं सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही कारण ते आहेच अर्धांगिनी अर्ध सांगायचं पप्पू भाऊ अर्ध सांगत चालायचं ते म्हणे असं करा मालकीन बाई तुम्ही आपल्या मागच्या बाजूच्या तुम्ही कधीतरी मागे सरका तुम्ही आपलं 2 खायला ते म्हणजे चालणार नाही मी 3 खाणार 2 तुम्ही ह्यांनी 2 खायचे ह्याच्यामध्ये वाद वाढत गेला रात्रीचे आता 9:30 वाजत आले 9:30 वाजले तरी सुद्धा वाद काय संपायला राहिला नाही हे म्हणे आता महाराज आता ठरवायचं कसं पण ती मालकीन जरा चतुर होते ते म्हणे हे बघा आता लाडू असे खायचे म्हणे लाडू जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत मी 3 खाणार तुम्ही 2 खायचे ते मला खाल्ल्याशिवाय संपायचे कसे ते म्हणजे मग एक काम करू जो आधी बोलन त्याने 3 लाडू खायचे आणि जो नंतर बोलन त्याने किती खायचे आता हा हे ते दोघं एकमेकाला म्हणले हो कबूल आहे सांगते म्हणजे कबूल आहे तर कबूल झोपे गेले सकाळ झाले सकाळचे 11 वाजले 12 वाजले तरी सुद्धा एकमेकाला बोलना हलना डुलना दोघाही जसेचे तसे जागेला शांत शेजारचे एक बाबा आले तुकाराम भाऊ म्हणे हे सकाराम पाटील गोदाड्यात होता हल्ला नाही डुल्ला नाही मालकीन हलना डुलना दोघांना बी सीताबाईला हाका मारल्या सकाराम पाटलाला हाका मारल्या दोघंही हलायला तयार नाही पाटील इकडून रामभाऊ घरामध्ये गेले म्हणले हलून पाहिलं म्हणे
आयला गेले का काय पण बोललं तर एक लाडू कमी भेटेल बोलले नाही 12 वाजला 1 वाजला पण सकाराम पाटलानं ठरवलं म्हणे काही झालं तरी आता हे दोघं हलनात डुलनात गेले का काही रामभाऊ पाटलाने विचार केला म्हणे 100% सकाराम आणि सीताबाई गेले सगळ्या गावात बोबाट केला तर सांगणाऱ्याला काही जास्त करावं सांगावं लागत नाही एक चिठ्ठी पाठवलं का सगळ्या गावात पोचते सकाराम पाटील गेला सीताबाई गेला सकाराम पाटील गेला अख्ख्या गावात चर्चा झाली गावातले मंडळी जवळ आले रडायला लागले रात्री मला बोलली आता कशी गेली सकाळी मला बोलला आता कसा गेला सगळं पाहिलं नजर गेली कुठं लाडूकडे आता लाडूकडे नजर गेली हा मला 5 शिल्लक आहेत पण बोलावा तर एक कमी त्यांचा सगळा कार्यक्रम उरकला ना बाबा सगळा कार्यक्रम उरकला पण ते गाव होत छोट त्या गावात किती माणसं होती फक्त 5 घरं होती पण 5 घरातल्यांनी विचार केला म्हणे 5 घराचे एक जण या आणि न्यायला किती जण लागतात 4 जण लागतात आणि पुढं 5 एक जण लागतो आता ह्यांनी विचार केला म्हणजे आपण 5च घर आहेत ना आपल्या गावात 5 जण आपण प्रत्येक घरातले एक जण आले आणि घरी आल्याबरोबर ह्यांना पाहिलं एक जणाची नजर जरा चलाक होती थोडी ह्यानं प्लेटीकडे पाहिलं मला रडायचं मरू द्या तिकडे गाड्या काय का होईना रडायचं पण प्लेटीत 5 लाडू आपण एक सकाराम पाटील म्हणला ह्याच्यासाठी तर मुडगा लाडू खाऊ नका बाबा ह्याच्यासाठी तर वाढण्यात चालले एक जण मला अरे जरा हवऱ्या ह्यांना देऊन येऊ पुन्हा काय खायचं ते खा एक जण म्हणला आता आपण यायला 5 जणांचे किती गेलेत न्यायचं कसं हा मला काय नाही जरा मोठी कर एका ह्याच्यावर दोघांना ठेवलं सुद्धा घेऊन गेले राम नाम सुट्ट्या निम्यापर्यंत गेले जाग्यावर गेले तरी सुद्धा बोलायला तयार कशासाठी एक कमी खायला भेटून माणसं एवढे पोटाचं आधी जेवायला त्या सप्त्यात सगळ्यात पुढे आणि कीर्तनाला आम्हाला चूल पेटवायचा तुम्ही सगळ्या मना भावाने आला ना तुमच्याबद्दल नाही ते दुसऱ्या गावच्या बायकांचं सांगते नाही तर उद्या आमच्या हितल्या इथं त्या सीताबाईने विचार केला म्हणे आता इथपर्यंत आणलं ते सकाराम भाऊला खुनिवलं म्हणे सकाराम पाटील अहो लाडूसाठी हितपर आलो मग कुणीतरी खुनिवलं पाहिजे बोललं पाहिजे हा म्हणला नाही आपली ताकद नाही आपण एक कमी खाणार नाही सगळं झालं अग्नी डाग द्यायला लागला सकाराम पाटील मला जीव जाण्यापेक्षा बोललेलं सकाराम पाटील मला मी उडतो मी 2 खातो ती 3 खा तू 3 खा ती म्हणली मी सुद्धा 3 खाते तुम्ही पहिला उठा दोघं उठली उभं राहिली समोर किती जण होते 5 जण म्हणजे आता 100% आपल्याला बायको म्हणले पळा 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 तुम्ही 3 खा मी 2 खाते ज्या 6 जण धूम पळाली ती 5 जण धूम पळाली घरी येऊन झोपली अजून उठली असा पर्याय दादा मला सांगा कधी देऊ तुम्हाला भेटलो नम्र झालं पाहिजे ना माणसानं नम्र झाला भूता ते नाही कोण दिला आनंद माणसानं नम्र झालं पाहिजे नम्र जर झाला तर तुम्हाला सुख प्राप्त होईल शांती लागल समाधान भेटेल सेवा व्हायच्या लेवलला याल पुण्य पदरामध्ये कमवून घ्याल त्याकरता नम्र झालं पाहिजे म्हणून मामांच्या चरणी नम्र व्हा मामा 100% तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून एक वेळा सुंदर असं भजन करू आणि शेवटची चाल होईल